मी शोभा मोहन खोत उपरीहून बोलते. मला ही लिंक प्रसाद सर आणि पद्मजा मॅडमनी दिली. माझं वाढलेलं वजन आणि बीपी आणि शुगर याचा त्रास होत आहे. मला ही लिंक प्रसाद सर आणि पद्मजा मॅडमनी दिली. मग मी हे फ्युअल जॉईन केल्यानंतर मला 3च महिन्यात रिझल्ट आला मॅडम. माझी शुगर नॉर्मल आली, बीपी नॉर्मल आला. मी 7 महिन्यात 35 किलो वेट लॉस केलंय मॅडम. आता मला जॉईन होऊन वर्ष होत आलंय, वर्ष झालंय म्हणा. म्हणजे 7च महिन्यात 35 किलो वेट लॉस झालाय. हो हो. बर शोभाताई, सगळ्यात माझा पहिला एक क्वेश्चन काय की किती वर्षाचा डायबिटीस होता? 5-6 वर्षाचा होता मॅडम. ओके. ह्या 6 वर्षात. आणि बीपी किती वर्ष झालं होतं? बीपी पण 7-8 वर्ष झालं होता. बर. आताची किती औषधं चालू होती? बीपीच्या 2 गोळ्या होत्या, शुगरच्या 3 होत्या. बर. आता किती फक्त 1 घ्यायची म्हणून असू दे म्हणून डॉक्टर म्हटले चालू ठेवूया, 1 वर्षानंतर परत बघू, बंद कराय. बीपीची पूर्ण बंद झाली मॅडम. ओके. हे डॉक्टरनीच दोन्ही गोळ्या बंद केल्या? हो हो, डॉक्टरनीच केल्या. यस. हा, म्हणजे डॉक्टर गोळ्या देतात तसं बंद पण करतात त्यांच्या एक्सपिरियन्स मधनं. येस. आतापर्यंत किती वेळा प्रयत्न केला वेट लॉसचा? वेट लॉस साठी वाढले तेव्हापासून प्रयत्नच करत होते मॅडम. होमिओपॅथी घेतलं, आयुर्वेदिक घेतलं, गोळ्या इंग्लिश गोळ्या घेतल्या, तरी काही फरक पडायचं नाही. 1-2 किलो कमी यायचं आणि परत होतं तसं व्हायचं. मग हे जॉईन करायचं, ह्याच्या आधी हे घेतलेलं होतं मॅडम मी. तिथे गावात आम्ही एकांच्या घरी जाऊन ते पिऊन येत होते, 1 महिनाभर केलेलं. तेवढ्या पुरतं ते 1-2 किलो नुसतं कमी आलं आणि परत ते बंद झालं. मग ते झालं, मी म्हटलं हे तर कुठलं कमी यायला लागलंय, हा लास्ट प्रयत्न म्हणून बघूया, सर सांगतात म्हणून घेऊन बघूया म्हटलं. सर आणि मॅडम दोघंही घरी आलेले आमच्या मिस्टरांना सांगितले. मग त्यांनी म्हटले लास्ट प्रयत्न हा करून बघूया. येस, लास्ट आणि बेस्ट. खूप भारी वजन कमी केलंय बरं का ह्यांनी. 7 महिन्यात 35 किलो वजन. आता बघा, त्यांच्यापेक्षा यांचा अजून ज्यादा. कारण का की करायचं ठरवलं तर होतं, पण राईट गायडन्स, राईट नॉलेज नच करावं लागतं. विदाऊट नॉलेज नाही. यांचे एक्सपिरियन्स एवढे भारी आहेत माहितीये का, स्वतःच्या घरचं टेरेसच बघितलं नाही, कुठे बाहेर जाणं येणं नाही. वजन वाढलेलं कुठंच बाहेर मॅडम. आता मी दरवेळी जाते कोल्हापूरला, एसटी न जाते. भारी चाललंय की. कधीच जात नव्हते. हा, कारण बाहेर पडायला मुळात वजन वाढल्यानंतर बाहेर पडायलाच नको असतंय, स्वतःच वजन वाढलंय म्हणून. म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स गेलेलाच असतोय. दुसरं की त्याच्यामुळे होणारे त्रास, प्रवास करून आल्यानंतरचा त्रास. आणि आता सगळ्या घरच्यांची तक्रार आहे की आता घरात बसायलाच तयार नाहीत. आता सारखं गावं करत असतात, या गावाला त्या गावाला मस्तपैकी फिरत असतात. इव्हेंट, या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येतो आपण ठरवलं तर. आपल्या ह्याच्यामध्ये असं कोणीतरी आपल्याला भेटत असतं, आपल्याला ती संधी मिळत असते, पण आपणच विश्वास ठेवत नाही. कारण का की मागचे कुणाचे तरी एक्सपिरियन्स, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स, असं प्रत्येकाचे काही ना काही छोटे छोटे एक्सपिरियन्स असतात. एवढं केलं आणि आता येणं काय होणार. खूप लोक सांगतात की आपल्याला की एवढं केलंय आता येणं काय होणार. पण मगाशी शुभदाताई काय म्हटल्या, गाडीत घालूनच नेलं. आम्ही स्वतः ठरवलंय, ऐकला तर ठीक, नाहीतर तुम्हाला कशात उठणार, एवढं तरी या कॉल पर्यंत आणणार, काही ना काही तुम्हाला करायला भाग पाडणार. हा आमचा संकल्प आहे. कारण याच्यातलं काय करणार मला माहिती नाही. योगाच करणार का, हे फ्युअल इंटेक करणार का, दुपारचा प्राणायाम करणार का, हे ऐकणारच नुसतं का, काय ना काही केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही. सुनबाईंचा पण रक्ताचा प्रॉब्लेम होता. हे पिवल जॉईन केल्यापासून त्यांचं रक्त 7 होतं, 8, 9, 10 वाढलेच मॅडम. मग डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांना रक्त वाढल्याशिवाय काय दुसऱ्या बाळाचा चान्स घ्यायचा नाही म्हणून. मग ते रक्त वाढलेलं बघून आता मग सुनबाईंना पण आमच्या राहिले, रक्त वाढले तिच्या पण तक्रारी कमी झाल्यात. परत मी माझ्या बहिणीला पण मुंबईच्या माझं बघून तिनं पण चालू केलं, तिचं पण 25 किलो वजन कमी झालंय मॅडम. ओके.
एकदम बारीक. कारण का की आपण स्वतः करायला लागलो तर आपल्याकडे बघून, आपला एक्सपिरियन्स बघूनच लोक इन्स्पायर होतात. लोकांना सगळ्या गोष्टीची गरज आहे. किती लोकांना चांगल्या आरोग्याची गरज आहे. तर आपल्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला ही गरज आहे. पण त्याचा दृष्टिकोन नाहीये की त्याला वाटत असतंय की आपल्याला करायला पाहिजे, आपलं व्हायला पाहिजे, आपण हेल्दी व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगू का, जानेवारी महिना आला, हे वर्ष संपत आलं. आता सगळ्या लोकांचा संकल्प आहे की आपल्याला आता करायला पाहिजे आहे. कारण का करायला पाहिजे आहे? कारण हे केल्यावर आपण हेल्दी होतो असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. आपण करायलाच पाहिजे. ओके.